या ठिकाणी डेस्कटॉपवर BIS प्लस GST नावाची फाईल दिसते, त्यावर डबल क्लिक करा फक्त. आता सॉफ्टवेअर या ठिकाणाहून रन होईल. रन झाल्यानंतर आता आपलं नवीन फॉर्म तयार करायची आहे, त्यासाठी क्रिएट ए न्यू कंपनी या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. क्रिएट ए न्यू कंपनी. उदाहरण घेऊया, शॉपचं नाव देतो इथं माय शॉप. एंटरचं बटन प्रेस केलं की तो ॲड्रेस लाईन 1 विचारेल. या ठिकाणी आपला ॲड्रेस टाईप करायचा. उदाहरण म्हणून मी या ठिकाणी ॲड्रेस टाईप करतोय. एंटर. सिटी या ठिकाणी समज घेतले, रवरी स्टेट. आता या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन टाईप नसेल करायची तर डायरेक्ट एंटर दाबा, तो पुढच्या बॉक्समध्ये जाईल. मोबाईल नंबर टाईप केला, एंटर दाबलं, ईमेल ॲड्रेसकडे येईल. नसेल तर नका टाकू. जर तुम्हाला वाटत असेल टाकायचं तर ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फिलअप करायची. नंतर या ठिकाणी GST नंबर टाईप करायचा. जो काही तुम्हाला GST नंबर आलेला असेल तो इथे GST नंबरमध्ये फिलअप करायचा. पॅन कार्ड नंबर, CST नंबर, तुमचे काही फूड लायसन्स वगैरे असतील, मेडिकलचे लायसन्स असतील तर या ठिकाणी ते लायसन नंबर्स टाकायचे. नंतर फक्त एंटर प्रेस करायचं. फायनान्शियल इयर वगैरे इथं कुठलाही काही चेंजेस करण्याची गरज नाही, फक्त एंटर प्रेस करायचं. युजर नेम बदलायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही बदलू शकता. 1 कडून दुसरंही युजर नेम टाईप करू शकता. समज या ठिकाणी मी घेतलं आहे अमित. पासवर्ड बदलायचा असेल बदलू शकता. नंतर या ठिकाणी क्रिएट कंपनी एंटर प्रेस केलं की कंपनी तयार होईल. या ठिकाणी तो सांगतोय आपल्याला की न्यू कंपनी हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड. इन द नेक्स्ट स्क्रीन यू विल बी प्रॉम्प्टेड टू लॉग इन टू द कंपनी. या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचं. या ठिकाणी आता ॲडमिन आणि अमित हे 2 युजर्स दाखवतोय तो आपल्याला. तर या ठिकाणी मी क्लिक केलं अमितवर. एंटरचं बटन प्रेस करायचं आहे. आपण जो पासवर्ड टाईप केलेला असेल त्या ठिकाणी तोच पासवर्ड इथं टाईप करायचा आणि एंटरचं बटन दाबायचं. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कंपनी क्रिएट करून आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आलो आहे. सॉफ्टवेअर ओपन झाले. आता या ठिकाणी हे सुरुवातीला इकडं दाखवतो आहे उजव्या साईडला की अकाउंट्स तयार करायचे, आयटम्स तयार करायचे, सेल्स परचेसचे बिलं करायचे असतील, क्विक पेमेंट, क्विक रिसिप्ट. आता सुरुवातीला आपण काही आयटम्स यामध्ये भरूया. आयटम्सवरती क्लिक करायचं. त्यासाठी न्यू. समज तुमची मोबाईल शॉप आहे किंवा कुठलंही दुसरं एक उदाहरण घ्या आणि त्या पद्धतीने इथं आयटम्स फिलअप करा. समज मोबाईल कंपनी आहे सॅमसंग 1200. हा मोबाईल नंबर आपण इथं फिलअप केला. शॉर्ट नेम न दिलं त्याला 1200. HSN कोड, मोबाईलचा काही HSN कोड असतील मोबाईल्सचे ते HSN कोड इथं टाईप करायचे. कुठल्याही बॉक्समध्ये टाईप करून झालं की एंटर प्रेस करायचं. या ठिकाणी टॅक्स स्लॅब विचारतोय. कीबोर्डवरची खाली ॲरो कीज असतात खालीवर घेण्याच्या, त्याने या ठिकाणी आपण खालीवर या लिस्टमध्ये करू शकतो. समज 12% घ्यायचं आहे आपल्याला GST, 12% सिलेक्ट करून एंटर प्रेस करायचं. या ठिकाणी कंपनी विचारतो तो. नवीन कंपनी तयार करायची आहे. आता सॅमसंग कंपनी आपण तयार नाही केलेली अजून. यामध्ये कंपनी तयार करायची असेल तर इथं F3 प्रेस करायचं. F3 प्रेस केलं. इथं आयटम कंपनी विचारेल तो. या ठिकाणी आपण कंपनीचं नाव टाईप केलं सॅमसंग. एंटर किंवा सेव्हवरती इथं क्लिक करायचं. या ठिकाणी लगेच सॅमसंग नाव येऊन जाईल कंपनीसाठी. कंपनीचं नाव सिलेक्ट केलं. जर तुम्हाला इथून एंटर F3ने नाही जमलं तर इथून प्लस साईन पण दिलेलं आहे. प्लसवरती जरी क्लिक केलं आपण त्या ठिकाणी आपण नवीन कंपनी क्रिएशनसाठी येऊ शकतो. इथं कंपनी क्रिएट झाल्यानंतर इथं ग्रुप्स विचारतो. ग्रुप्समध्ये आपण समज कपड्याचं दुकान आहे, जेंट्स गारमेंट्स, लेडीज गारमेंट्स, किड्स गारमेंट्स. त्याच पद्धतीने मोबाईल शॉप असेल तर त्या ठिकाणी हँडसेट, ॲसेसरीज असे वेगवेगळे ग्रुप्स तयार करू शकतो. आता इथं ग्रुप तयार करण्यासाठी इथं प्लसवरती क्लिक केलं तरी चालेल. या ठिकाणी आपण हँडसेट म्हणून ग्रुप तयार करूया. या ठिकाणी हँडसेट सिलेक्ट करून एंटर.
त्यानंतर प्रायमरी युनिट, या ठिकाणी युनिट्स विचारतो येतो की आपण ती वस्तू कशामध्ये मोजणार आहे. बॉक्समध्ये, बॅग्समध्ये, डझन्स आहेत, ग्रॅम्स आहेत, के जी आहे, लिटर, पीसेस. आता मोबाईल आपण पीसेसमध्ये मोजणार आहे तर पीसेसवरती क्लिक करायचं. या ठिकाणी समज आपल्याला जे युनिट पाहिजेत ते नसेल तर आपण ते पण तयार करू शकतो आहे. त्यासाठी फक्त प्लसवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी आपण पीसेस हे युनिट घेऊया. त्यानंतर एंटर. मेंटेन बॅच, समज बॅच वाईज वगैरे मेंटेन करायचं असेल, जसं मेडिकलमध्ये गोळ्या वगैरे मेंटेन करतात त्या पद्धतीने साईज वाईज मेंटेन करायचं असेल साईज वाईज मेंटेन करू शकतो. त्यानंतर खाली ऑप्शन आहे दिस आयटम रिक्वायर सिरियल नंबर ट्रॅकिंग. आता मोबाईल आपल्याला IMEI नंबरने ट्रॅक करायचे आहेत. IMEI नंबरने ते स्टोअर झाले पाहिजे, तर त्यासाठी इथे त्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचं आहे. दिस आयटम रिक्वायर्स सिरियल नंबर ट्रॅकिंग, म्हणजेच IMEI नंबरनुसार ते ट्रॅक केले जाईल. एंटर प्रेस केलं. त्याची सेल प्राईस, MRP, बेसिक प्राईस हे पण आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. समज 1200ची प्राईस आहे, 1200 रुपये दिले आपण. त्याची MRP दिली 1300 रुपये. फक्त एंटर प्रेस करायचे, बाकी काही नाही. एंटर प्रेस केलं की पुढच्या बॉक्समध्ये जातो तो. आणि परत मागच्या बॉक्समध्ये यायचं असेल तर डाव्या साईडची ॲरो की जी आहे कीबोर्डवरची ती दाबायची फक्त. त्यानंतर परचेस टाकली. समज या हेडसेटची परचेस आहे आपली 1100 रुपये. त्यानंतर बारकोड वगैरे काही टाकायचं नाही, तो ऑटोमॅटिक जनरेट होत असतो. ओपनिंग पॅक्स, म्हणजे तुमच्याकडं सध्याचा माल किती शिल्लक आहे तो इथं टाकायचा ओपनिंग पॅक्समध्ये. आता सध्या मी काही टाकत नाही आहे. एंटर प्रेस करून आता हा आयटम मी इथं सेव्ह करतो आहे. त्यासाठी सेव्हवरती क्लिक करायचं. इथं सेव्हवर क्लिक झाल्यानंतर इथं प्रोडक्ट हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज तो इथं दाखवतो आहे. या ठिकाणी मी ओकेवरती क्लिक केलं. याच पद्धतीने आपण न्यूवरती क्लिक करून सर्व आयटम्स ॲड करू शकतो. या लिस्टमधून बाहेर यायचं असेल एस्केपचं बटन प्रेस करायचं कीबोर्डवरती किंवा क्लोजवरती इथं क्लिक करायचं. त्यानंतर आता परचेसची एंट्री जर का पाहिजे असेल तर या ठिकाणी परचेसवरती क्लिक करायचं. नवीन बिलाची एंट्री करायची आहे, त्यासाठी इथं न्यूवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तारीखवरील तो डेट दाखवतो आहे. करंट डेट काय असेल रोजच्या रोज ती दाखवत या ठिकाणी एंटर प्रेस करायचं. माल तुम्ही कॅशमध्ये घेतला असेल तर कॅश, उधारीवर घेतला असेल तर क्रेडिट. आता या ठिकाणी आपण क्रेडिटवर घेऊया. आता इथं विचारतो की पार्टी नेम, म्हणजे आपण ज्यांच्याकडनं माल विकत घेतोय त्या पार्टीचं नाव. आता इथं आपण नाव अजून टाईपच नाही केलेलं, त्याचं अकाउंट तयार करायचं आहे. त्यासाठी इथं सांगतोय की F3 प्रेस करा, म्हणजे नवीन पार्टी आपण तयार करू, नवीन अकाउंट. त्यासाठी F3 प्रेस केलं. आता अकाउंट नेम इथं घेतला आपण यश मोबाईल्स, यांच्याकडनं आपण माल विकत घेतोय. प्रिंट नेम तसंच ठेवायचं. एंटर. खाली दाखवेल तो सप्लायर, म्हणजे ज्यांच्याकडनं आपण माल घेतोय ते सर्व सप्लायर या ग्रुपच्या खालीच इथे तयार करायचे. इथं ग्रुप आणि समोर सप्लायरच आलं पाहिजेत की ज्यांच्याकडनं आपण माल विकत घेतोय. त्या व्यापाऱ्याला समज मागची काही देणी असेल ती देणी इथे भरायची, नसेल तर ब्लँक ठेवा आणि एंटर प्रेस करा फक्त. एंटर. त्याचा ॲड्रेस, सिटी नंबर वगैरे मी टाईप केलं. स्टेट कुठल्या स्टेटमधला आहे, व्यापारी समज महाराष्ट्रातलाच आहे, महाराष्ट्रातला. स्टेट कोड महाराष्ट्राचा आहे 27. फोन नंबर, त्यांचा मोबाईल नंबर. मी असंच आता रँडमली भरतो आहे काही पण. त्यानंतर एंटर. चेक नेम काय पाहिजे असेल त्यांच्यासाठी तर चेक नंबर इथं नेहमी इथं टाईप करायचं आहे. वॅट नंबर, सध्या काय आता गरज नाही वॅट नंबर वगैरे. डायरेक्टली आपण GST नंबर 16 डिजिटचा GST नंबर आपण या ठिकाणी टाईप करूया. आधार कार्ड नंबर, लायसन नंबर, ही सर्व माहिती फिलअप करून घ्यायची आहे. आणि इथं या ठिकाणी सेव्हवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सेव्हवर क्लिक केलं की तो सांगतो आपल्याला न्यू अकाउंट हॅज बीन क्रिएटेड किंवा ॲडेड, आणि ओकेवरती इथं क्लिक करायचं आहे. ॲड केल्यानंतर इथं यश मोबाईल्स पार्टी नेम आला आहे ऑटोमॅटिक. एंटर प्रेस करायचं. आता आपण व्यापारी जो आहे तो आपल्याच राज्यातला आहे, म्हणून इथं लोकल B2B हे परचेस सिलेक्ट करायचं आहे. बाहेरच्या राज्यातनं माल घेतला असेल तर इंटरस्टेट बिझनेस टू बिझनेस मीन्स इंटरस्टेट B2B हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आता महाराष्ट्रातनंच माल घेतला आहे तर लोकल B2B परचेस या पर्यायावरती इथं क्लिक करायचं. एंटर.
व्हाउचर नंबर आणि बिल नंबर तिथं ॲटोमॅटिक दाखवल्या जाते. परचेस बिल डेट टाकायची असेल तुम्ही टाकू शकता. एंटर. आता या ठिकाणी तो सॅमसंग आयटम नेममध्ये जेवढे काही आयटम्स आपण ॲड केलेले असतील ते सर्वांची यादी ती इथं. आता या ठिकाणी आपण सॅमसंग 1200 आयटम ॲड केलेला आहे, तो इथं क्लिक करू. सिलेक्ट केला तो आणि एंटरचं बटन दाबायचं. त्यानंतर तो क्वांटिटी इन पीसेस या ठिकाणी आला आहे. आपण किती पीसेस त्याचे विकत घेतलेले आहेत. समज आपण 4 पीस विकत घेतले तर 4 टाईप करायचं आणि एंटर दाबायचं. एंटर दाबल्यानंतर तो फ्री या कॉलममध्ये येतो. इथं परत एंटरचंच बटन प्रेस करायचं आहे. या ठिकाणी आता तो विचारतोय की सिरियल नंबर टाईप करा, म्हणजेच IMEI नंबर आपल्याला जे आहेत मोबाईलचे ते या ठिकाणी टाईप करायचे. समज मी टाईप केला हा पहिला हँडसेटचा IMEI नंबर, दुसरा हँडसेटचा IMEI नंबर. फक्त टाईप करायचा आणि एंटर दाबायचा. IMEI नंबर टाईप करायचा आणि एंटर दाबायचा. 4ही नंबर्स टाईप करून झाले की तो ॲटोमॅटिकली पुढे येतो. या ठिकाणी प्राईस विचारतो येतो, प्राईजवरती इथं क्लिक करायचं. आता समज 1100 रुपये ही आपली खरेदीची किंमत GST इन्क्लूड करू नये, म्हणजे GST आणि मूळ किंमत ही धरून 1100 रुपये असेल तर या ठिकाणी फक्त F3 प्रेस करायचं. F3 प्रेस केल्यानंतर इथं सांगतो आहे एंटर नेट प्राईस. मग इथं 1100 रुपये टाईप केले आणि एंटरचं बटन दाबलं की तो ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट करतो GST धरून की केवढ्याला बसतो तो हँडसेट. म्हणजे 982 रुपये 14 पैसे त्याची किंमत झाली आणि प्लस त्याच्यावरती टॅक्स मिळून 1100 रुपये ही किंमत झाली त्याची. आता इथं एंटर प्रेस केलं, एंटर प्रेस करायचं आहे फक्त, बाकी काहीच करायचं नाही. शेवटच्या नेट व्हॅल्यूपर्यंत आलं, एंटरचं बटन दाबलं की तो आयटम तो तिथं ॲड करतो. या ठिकाणी खाली दिसते आपल्याला एक काउंट झाला आहे, म्हणजे एक आयटम आपण विकत घेतला आहे त्याची मेन क्वांटिटी म्हणजे 4 हँडसेट्स घेतलेत, त्याची बेसिक अमाऊंट आली. टॅक्सेसेबल अमाऊंट किती आहे प्लस टॅक्स किती टोटल अमाऊंट झालेली आहे 4399.98 रुपये हे या ठिकाणी तो डिस्प्ले करतो आपल्याला. अशा पद्धतीने आपण इथं बिलं ॲड करू शकतो. आयटम्स नवीन ॲड केले की तो सर्व इथं वेगवेगळे आयटम्स डिस्प्ले करत. त्यानंतर हे बिल आपल्याला सेव्ह करायचं आहे, त्यासाठी इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी दाखवेल तो परचेस एंट्री सेव्ह. या ठिकाणी ओकेवरती क्लिक केलं की बिल सेव्ह होऊन जाईल. आता यातनं बाहेर यायचं आहे, क्लोजवरती क्लिक केलं. त्यानंतर तोच आयटम समज आपण विकला, सॅमसंग 1200 हँडसेट, एक हँडसेट आपण विकला आहे तर त्यासाठी आपण सेलमध्ये एंट्री करूया. या ठिकाणी सेलवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी त्यानंतर सेल बिल्स म्हणून आलेला आहे हा फॉर्म, या ठिकाणी न्यूवरती क्लिक करायचं. या ठिकाणी डेटवरती आला आहे, एंटर प्रेस करायचं. या ठिकाणी समज उधारीवर दिला असेल तर क्रेडिट सिलेक्ट करायचं, कॅशमध्ये दिला असेल तर कॅश सिलेक्ट करायचं, ऑनलाईन पैसे मिळाले असतील तर बँक कार्ड वॅलेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आता उदाहरण घेऊ, आपण कॅशमध्ये माल विकला आहे तर इथं कॅश सिलेक्ट करून एंटर. पार्टीज नेम त्या ठिकाणी काही नाही, कॅश. आता आपण बिझनेस टू बिझनेस नाही, समज व्यापार दुसऱ्या दुकानदाराला माल विकत असू तर लोकल बिझनेस टू बिझनेस सेल घ्यायचा. परंतु जर का एंड युजर आहे म्हणजे गिराईक आहे, कस्टमर आहे, तर त्यासाठी काय घ्यायचं आहे लोकल रिटेल सेल. हा पर्याय सिलेक्ट करायचा आणि एंटरचं बटन प्रेस करायचं. एंटर प्रेस करायचं. कस्टमरचं नाव इथे टाईप केलं, एंटर. ॲड्रेस, सिटी, राहुरी, जे काही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे ती सर्व तिची माहिती या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आणि एंटर प्रेस करायचं. त्यानंतर लिस्टमध्ये आपण जेवढे काही आयटम्स ॲड केलेले आहेत ते सर्व आयटम्स या ठिकाणी दिसतात. आता सॅमसंग 1200 हँडसेट विकायचा आहे. वरती जर का आपण बॉक्समध्ये इथं नुसतं 1200 हा शॉर्टकट की दिलेली आहे, 1200 टाईप केलं की तो आयटम्स ॲड होतो ॲटोमॅटिक. त्यानंतर क्वांटिटी इन पीसेस, किती हँडसेट्स विकलेत त्याला आपण एकच हँडसेट विकला आहे, एंटर. फ्रीच्या तिथं आला, एंटरचं बटन दाबलं. तो आता त्या हँडसेटचा IMEI नंबर विचारतो, म्हणजे कुठल्या IMEI नंबरचा हँडसेट आपण विकला आहे. तर इथं सिरियल नंबरवरती आल्यानंतर F3चं बटन प्रेस करायचं. खाली आपल्याला लिस्ट दिसते की आपल्याकडं कुठल्या कुठल्या IMEI नंबरचे हँडसेट आहेत. मग आता यातला जो हँडसेट विकला आहे समज त्याचा IMEI नंबर समज हा आहे 24312, तर 24312 हँडसेटच्या समोरच्या बॉक्सवर टिक मार्क करायचं
आणि समोरच बटन आहे त्याच्या गेट सिरियल नंबर, या पर्यायावरती क्लिक करायचं. ॲटोमॅटिकली तो IMEI नंबरचा हँडसेट ॲड केला जातो. त्यानंतर गिऱ्हाईकाला विकताना आपण एंड युजर प्राईस म्हणजे समज त्याला 1300 रुपयाला हँडसेट द्यायचा आहे आपल्याला, तर 1300 रुपये टाईप करायचं, GST आणि किंमत धरून टोटल 1300 रुपये. त्या ठिकाणी मग एंटर प्रेस केलं की तो प्राईस ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट करतो. त्याच्यात GST किती लागला आहे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट करून या ठिकाणी आपल्याला दाखवतो. या ठिकाणी मग एंटर प्रेस केलं की तो आयटम इथं खाली ॲड झालेला दिसेल. सॅमसंग प्राईस, त्याची टॅक्स अमाऊंट हे खाली पण दिसते आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर हे बिल सेव्ह करायचे. सेव्हवरती क्लिक केलं. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तो खाली दाखवतो आहे सेल एंट्री सेव्ह. या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचे. नंतर तो विचारतो डू यू वॉन्ट टू प्रिंट बिल. बिलाची जर का प्रिंट पाहिजे असेल आपल्याला तर या ठिकाणी येसवरती क्लिक करा. येसवरती क्लिक केल्यानंतर समोर एक बॉक्स दाखवतो आपल्याला. या ठिकाणी प्रिंट बिल हा बॉक्स आल्यानंतर या ठिकाणी GST इनवॉइस हे ऑप्शन दिसते इथं. त्याच्या खाली डायरेक्ट जर का प्रिंट काढायची असेल तर प्रिंटवरती क्लिक करायचं. त्याचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे आधी कशी दिसणार आहे प्रिंट, त्यासाठी आपण आता प्रिव्ह्यूवरती क्लिक करू. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर हे बिल आपल्याला इथं दिसतं आहे. GST नंबर दिसतो आहे आपला, रिटेल इनवॉइस, आपला मोबाईल नंबर दिसतो, शॉपचं नाव, ॲड्रेस वगैरे या ठिकाणी दिसेल. ज्या व्यक्तीला माल विकला आहे म्हणजेच परचेसर्स नेम, कस्टमरचं नाव या ठिकाणी दिसते आपल्याला, त्याचं स्टेट, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे या ठिकाणी दिसेल आपल्याला. त्यानंतर कुठला प्रोडक्ट विकला, त्याचा IMEI नंबर काय होता, HSN कोड, क्वांटिटी, रेट किती लावला आहे त्याला, टोटल व्हॅल्यू, टॅक्सेसेबल अमाऊंट, त्यावरती SGST किती लागला आहे, CGST किती लागला आहे आणि टोटल अमाऊंट. खाली परत दाखवतो आहे SGST, CGST, टोटल टॅक्स किती लागला आहे आणि टोटल 1300 रुपये ही राऊंड फिगर झाली त्याची. अशा पद्धतीने हे बिल या ठिकाणी तयार केलं जाईल. यामध्ये बदल करायचा असेल तो बदल करून तुम्हाला मिळू शकेल. या ठिकाणी क्लोजवर क्लिक करायचं बाहेर येण्यासाठी. या ठिकाणी हे फुली आहे क्रॉस, त्यावरती क्लिक करायचं. परत आपण इथं GST इनवॉइसमध्ये येऊ. हे पण बंद करायचं असेल इथं क्लोजवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपण सेल्सची एंट्री केली यामध्ये. आता आपल्याला स्टॉक पाहायचा आहे की आपण खरेदी किती केला माल आणि विक्री किती केला आहे. त्यासाठी स्टॉक रिपोर्ट्समध्ये जायचं आणि आयटम वाईज स्टॉक या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी कुठला मॉडेलचा आपल्याला पाहायचा आहे आयटम स्टॉक पाहायचा आहे. सॅमसंग 1200वरती क्लिक केलं आणि इथं ओके. या ठिकाणी तो आपल्याला ओपनिंग स्टॉक दाखवतो आहे 3. क्वांटिटी आपण ओपनिंगमध्ये घेतली होती. क्वांटिटी इन परचेस म्हणजे परचेस किती क्वांटिटी केली होती आपण तर 4. म्हणजे हे ओपनिंग स्टॉक आणि ही परचेस अशी टोटल मिळून झाली 7. आणि त्याच्यातला एक हँडसेट सेल आउट केला म्हणजे 1 म्हणजे मायनस झाला. 7 वजा 1 झालं तर टोटल 6. खाली या ठिकाणी त्याची स्टॉक व्हॅल्युएशन डिस्प्ले करतो. अशा पद्धतीत हे सॉफ्टवेअर रन होईल इथं. त्यानंतर डिस्प्लेमध्ये जाऊ. या ठिकाणी लेजर हा पर्याय आहे. ज्यांच्याकडनं आपण माल विकत घेतो आहे ते सप्लायर्स या ठिकाणी डिस्प्ले केले जातात. समज यश मोबाईल्स या सप्लायरला, या व्यापाऱ्याला आपल्याला किती देणे बाकी आहे, त्यासाठी इथं यश मोबाईल्सवर क्लिक करायचं आहे आणि इथं ओकेवरती क्लिक केलं की तो आपल्याला दाखवतो आहे की त्याच्याकडनं परचेस केलेला मालाचं बिल नंबर दाखवतो. क्रेडिट अमाऊंट म्हणजे किती देणं बाकी आहे या ठिकाणी दाखवतो. त्याच पद्धतीने आउटस्टँडिंग ॲनालिसिस आहे. यामध्ये रिसिवेबल म्हणजे येणं किती बाकी आहेत कोणाकडनं, ओकेवरती क्लिक केलं, सर्व कस्टमर्सची लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होईल. त्याच पद्धतीने पेएबल्स म्हणजे ज्यांच्याकडनं आपण माल खरेदी करतो आहे त्या सर्वांची लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि टोटल अमाऊंट दिसेल आपल्याला देणेदारी आणि येणेदारी. या ठिकाणी क्लोज केलं. डे बुकमध्ये दिवसभराच्या सर्व एंट्रीज दिसतील. परचेस एंट्रीज, सेल्स एंट्रीज, रिसिप्ट, पेमेंट अशा सर्व एंट्रीज या ठिकाणी दिसतील आपल्याला. आता आपण एक पेमेंटची एंट्री करूया या ठिकाणी की यश मोबाईल्स
यांच्याकडनं आपण माल खरेदी केला आहे, आता त्यांना पैसे दिले आहेत, मग त्यासाठी एंट्री करायची क्विक पेमेंटमध्ये. क्विक पेमेंटवरती या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी तो डेट दाखवल. कॅश, आपल्याकडं कॅश जर का काही शिल्लक असेल तर इथे डिस्प्ले करेल तो. यश मोबाईल्स एंटर. त्यांचा बॅलन्स किती द्यायचा आहे ते या ठिकाणी डिस्प्ले करेल. समज त्यांना आपण दिले 2000 रुपये. आता एंटर प्रेस करून सेव्ह केली एंट्री. क्विक पेमेंटमध्ये ती एंट्री सेव्ह होईल. त्या ठिकाणी क्लोज केलं क्विक पेमेंट. ओकेवरती क्लिक केला. इथंही पेमेंटची एंट्री दिसेल. आता त्यांचं जर का समज लेजर पाहिले परत आपण लेजर यश मोबाईल्सचं ओके. या ठिकाणी लगेच 2000 लेस होतील. बॅलन्स 2399 डिस्प्ले करा. आउटस्टँडिंग ॲनालिसिसमध्ये पण पेएबल्सवरती क्लिक करून ओके केलं की यश मोबाईल्सचे मायनस झाले 2000. आता 2399 रुपये देण्यात आले दाखवतोय. बिल वाईज प्रॉफिट, कुठल्या बिलावरती आपल्याला किती प्रॉफिट मिळाला आहे हे या ठिकाणी डिस्प्ले करतो. अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर या ठिकाणी आपण रन करू शकतो. सॉफ्टवेअर वापरायला एकदम सोपं आहे, खूप सोपं आहे. तुम्ही वापरून पहा. काही अडचण आली तर कॉल करा. या ठिकाणीच माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉल करा. काही अडचण आल्यास विचारा. धन्यवाद.